नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर आज आपण पाहणार आहोत बालभारती भाग 2 मधील पर्यावरण भाग 1 याच्यातील आज आपण परिसर अभ्यास भाग 1 पाहणार आहोत आणि त्याच्यातील आपण त्यापूर्वी तो भागाकडे नवीन भागाकडे वळण्यापूर्वी आपण पूर्वीचा भाग पाहू की आपण जो पाहिला होता की नकाशा आपला सोबती नकाशा आपला कशा प्रकारे सोबती आहे हा देखील भाग आपण पाहिला आहे मुलांनो की त्याच्यामध्ये भूरचना पाहिल्या, प्रादेशिक प्रदेश पाहिले, नकाशा दाखवण्याची पद्धत आपण पाहिली की सांकेतिक जे चिन्ह आणि खुणा आहेत त्याविषयी आपण अभ्यास घेतला आणि त्याचा घटकाचा आपण सविस्तर अभ्यास केला आणि त्या तुम्हाला ते अधिकच भाग समजलाय मला पूर्ण खात्री आहे। पण आज आपण नवीन भागाकडे वळूया। आपल्या पाठाचं नाव आहे की ओळख भारताची आणि ओळख भारतामध्ये की भारत देशाची काय ओळख आहे, भारतामध्ये कोणत्या गोष्टीची आपल्याला अजून जास्त ओळख करून घ्यायची आहे त्याचा आपण सविस्तर आज आपण अभ्यास चला लगेचच प्रस्तावनेद्वारे आपण करूया की भारताची ओळख म्हणजे काय आहे, भारतामध्ये कोणत्या गोष्टीच्या ओळख कोणत्या गोष्टीमुळे तो ओळखला जातो। या पाठामध्ये आपण नकाशाद्वारे भारताबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत की भारतामध्ये किती प्रकारच्या गोष्टी आहेत हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत। चला आपण ते लगेचच आपण त्या स्पष्टीकरणाकडे वळूया की बघा इथे तुम्हाला काय सांगितलं गेलेलं आहे की आपल्या हा भारत देशामध्ये काय आहे की आपला जो भारत देश आहे, भारत देशामध्ये विविध प्रकारचे पर्वत आहेत, पठारे आहेत, नद्या आहेत, जंगले आहेत, जे उंच सखल बाग आहेत की जे हिमवृक्ष आहे म्हणजे ज्या प्रत्येक ठिकाणी अशा सर्व विविध गोष्टीने हा देश कसा आहे आपला भारत देश नटले गेलेला आहे की म्हणजे तिथे तुम्हाला हर एक प्रकारची झाडे झुडपे वनस्पती देखील तुम्हाला आढळलेले दिसलेले आहेत की या भारत देशातील हर एक गोष्टी जे तुम्हाला पुढे अजून त्याच्यामध्ये काय आहे हे देखील तुम्हाला समजेल की भारत देश विविध नद्या, पर्वत, पठारे, मैदाने, जी बेटे आहेत इत्यादी देखील तुम्हाला तो नटलेला दिसत आहे की तुम्हाला मी जसं सांगितलं बेटेचा अर्थ काय, इथे काय झालं बेटे म्हणजे जिथे एक समुद्र जो पूर्ण समुद्र आहे आणि त्या समुद्राच्या मध्यभागी एक जमीन आहे, त्या जमिनीच्या मध्यभागी लोक राहत असतात, जीवनशैली त्यांची एक वेगळ्या प्रकारची तिथे सुरू असते तर त्याला तिथे बेट बोलतात। जिथे 25 ते 30 घरे असतात आणि तिथे ते राहून त्या समुद्र सपाटीचे ज्या आजूबाजूच्या परिसराला ते काय करतात तिथून आपला व्यवसाय हा सुरू करत असतात। तर अशा प्रकारे आपल्या भारत देशामध्ये विविध प्रकारच्या नद्या आहेत, पर्वत आहे, पठारे आहेत, मैदाने आहेत, बेटे आहेत आणि या सर्व गोष्टींनी भारत देश काय झालेला हा नटलेला आहे। त्याच्यामध्ये अनेक गोष्टी देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत की तुम्हाला बघा इथे तुम्हाला दिसत आहे की काय आहेत हे वेगवेगळ्या प्रकारच्या काय आहेत पर्वत आहे, पठारे आहे, हे मैदाने आहेत, बरोबर आहे, हे काय आहे पठारे आहेत, नद्या आहेत म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी तुम्हाला चित्राच्या द्वारे बघा तुम्हाला इथे बघायला मिळत आहे। तुम्हाला हा एक नकाशा दिलाय जसं आपण बघितलं की नकाशाचा मागच्या आठवड्यात पाठामध्ये आपण पाहिलं की नकाशाच्या सहाय्याने आपण आपल्याला सर्व गोष्टी कशा प्रकारे समजून येतात की जर नकाशाचा मध्ये जो समुद्र भाग आहे हा कोणत्या भागाने दर्शवला जातो, रंगाने दर्शवला जातो तर निळ्या रंगाने, म्हणजे याचा अर्थ साहजिकच मला नाही इथे काय आहे समुद्र आहे आणि तो कोणत्या रंगाने आहे, निळ्या रंगाने आहे। तर मग इथे काय सांगितलंय बघा इथे हा आपला भारत देश आहे, या भारत देशात काय सांगितलंय आधी प्रथम वाचून घेऊया। भारतीय भूखंडाच्या 3 देशांना पाण्याने व्यापलेल्या व दक्षिणेकडे निमुळत्या होत जाणाऱ्या भागास भारतीय द्वीपकल्प म्हणतात। म्हणजे इथे काय सांगितलंय की भारतीय भूखंडाच्या 3 दिशांना, 3 दिशा म्हणजे कोणती, ही एक दिशा आणि ही एक दिशा, 3 दिशांना पाण्याने व्यापलेलं म्हणजे इथून पाण्याने व्यापलंय की समुद्र, पृथ्वी कशी आहे मुलांना, पृथ्वी गोल आहे आणि ते पाण्याने काय केलं आहे ती व्यापली गेलेली आहे। त्याच्यामुळे काय झालंय मुलांना की ती सांगितलं की 3 भूखंड म्हणजे 1, 2 आणि हे 3 आहे, 1, 2, 3 हे 3 भूखंडाने काय केले आहे ती व्यापलेली आहे व दक्षिणेचा निमुळता भाग जो हा तुम्हाला मुलांना दिसतो, तुम्हाला ते काय दिसत आहे की बघा दक्षिणेकडचा जो हा निमुळता भाग आहे, हा निमुळता भाग होत जाणाऱ्या भागास भारतीय द्वीपकल्प म्हणतात। काय बोलणार आहे भारतीय, कारण हा आहे भारत आहे आणि जो दक्षिणेकडे जर भाग निमुळता होत जातो त्याला आपण काय बोलणार आहोत की द्वीपकल्प बोलणार आहोत की त्याच्यामुळे काय होतं तिन्ही दिशेला आहे त्यांनी व्यापले आणि हा निमुळता झालेला जो भाग आहे तो तिन्ही दिशेने तो काय झाला पाण्याने झाले ना, म्हणून तो काय झाला आहे भारतीय द्वीपकल्प त्याला असे देखील म्हटले जाते। आता काय दिले तर की आपले उत्तरेकडील सीमा हिमालयासारखे अतिउंच पर्वतरांगाने तयार झाली आहे की जो आपल्या भारताचा जो देश आहे, हा जो भाग आहे तो काय झाला हा उत्तरेकडचा, जसं मी तुम्हाला सांगितलं की नकाशा म्हटलं की इथे तुम्हाला दिलेलं असतं की उत्तर, बरोबर आहे, म्हणून हे इथे तुम्हाला बघा तुम्हाला समजण्यासाठी मी इथे लिहिते की इथे तुम्हाला नकाशामध्ये दिलेलं गेलेलं असं उत्तर, बरोबर, म्हणजे हा उत्तरेकडचा भाग आहे, म्हणजे आपल्या उत्तरेकडील सीमा हिमालयापासून सारख्या अतिउंच पर्वतरांगाने तो तयार झाला आहे। म्हणजे इथे काय आहे हिमालयाचं काय आहे
उंच रांगांनी ते तयार झाले. हिमालय पर्वतासारखे अति उंच पर्वत इथे काय झाले आहेत, तयार झालेले. उत्तरेकडच्या भागामध्ये ते काय झालेले आहे, पर्वत हे तयार झालेले आहेत. उत्तर भागाची ही दिशा आहे बघा. तुम्हाला हे पर्वत दिसतंय तुम्हाला, की जे काय आहे ते हिमालय आहे. तर हिमालय कुठे आहे? भारताच्या उत्तर भागामध्ये ते काय झालेले, तयार झालेले. म्हणून आपल्या उत्तरेकडे सीमा हिमालयासारख्या अतिउंच पर्वतरांगाच्या रांगाच तयार झालेल्या आहेत. इथे काय सांगितलंय, की बघा तुम्हाला इथे काही पिक्चर दिसत आहे. आपल्या देशात वने, मैदाने व वाळवंटे इत्यादी आहेत, की जो आपला पूर्ण जो भारत देश, आपण भारत देशाचा बद्दल आपण माहिती घेत आहोत, की भारत देशामधली जी काही विविधता आहे, त्या भारत देशाची जी ओळख आहे, ओळख भारताची, त्या भारतातील जी काही ओळख आहे, भारतात ज्या गोष्टी आहेत त्या आपण जाणून घेत आहोत, की भारतामध्ये काय आहेत, वने आहेत. वनेचा अर्थ काय आहे मुलांनो, की जी वने आहेत म्हणजे जंगल आहे, की जिथे जंगलामध्ये काय जंगली प्राणी राहत असतात, पशु पक्षी राहत असतात. तर भारतात विविध ठिकाणी, विविध देशात, विविध राज्यात तुम्हाला काय आढळतात, वने आढळतात, की जिथे घनदाट असतात, की जिथे मनुष्य एकटं जाऊ शकत नाही. तिथे वने आहेत, मैदाने आहेत. मैदाने म्हणजे की जिथे मैदान तुम्हाला दिसत आहे, हे वने आहेत, की जिथे खूप दाट झाडे झुडपी आहेत. इथे काय आहे, मैदान आहे, की जिथे सपाट मैदान आहे. आणि तिथे हे तुम्हाला जे चित्र दिसत आहे, वाळवंट आहे. वाळवंट कुठे असतं तुम्हाला साधारणतः जसं राजस्थान या ठिकाणी जमतं, की राजस्थान हे एक सहारेक नावाचं वाळवंट आहे. त्याचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. ते वाळवंट तुम्हाला इथे ते दिसत आहे. वाळवंटामध्ये बहुतेक कोणते प्राणी वावरू शकतात. जो उंट आहे तो काय करत असतो, तो वाळवंटामध्ये तो चालू शकतो. आपण जर चालण्याचा प्रयत्न केला तर ते पाय असतात ते मातीच्या खाली जातात, जे वाळूच्या खाली जातात. परंतु जिथे सहसा प्रवास करायचा ठरला तर वाळवंटाच्या माध्यमातून तिथे प्रवास केला जातो. आणि तिथे जसं आपण घोडागाडी करतो तसं तिथे बैलाच्या द्वारे देखील एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाता येतं. अशा विविध प्रकारची तिथे काय असते, आपल्या भारत देशातील हा देश हा विविधतेने नटलेला आहे. आपल्या देशाचा विस्तार हा खूप मोठा आहे, की जो आपला हा भारत देश आहे त्याचा विस्तार हा खूप मोठ्या प्रमाणात आहे. तुम्हाला इथे पिक्चरमध्ये जो दिसत आहे, की हा तो खूप छोट्या प्रमाणात दिसत आहे, परंतु तो खरोखर की तो इथे आकाराने जरी इथे तुम्ही लहान असला तरी पण भारत देश हा खूप मोठ्या प्रमाणात तो विस्तारलेला आहे, की तुम्ही इथे पाहू शकता, की ते काय सांगितलं होतं, की द्वीपकल्प आहे. आणि दक्षिणचा नमुळता हा जो भाग झालेला आहे, की इथे तिन्ही बाजूने काय झालेला आहे, जो समुद्र आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, काय मुलांना सांगितलं होतं, इथे पॅसिफिक समुद्र आहे. तो इथे पॅसिफिक समुद्र म्हणजे प्रशांत महासागर, इथे प्रशांत महासागर आहे. तसंच इथे काय आहे, अटलांटिक महासागर आहे. इथे काय आहे, हिंदी महासागर आहे. इथे आर्टिक महासागर आहे. आणि हा प्रशांत महासागर एवढा मोठा आहे, की त्याचा विस्तार हा इथपर्यंत देखील आलेला आहे. आणि खाली दक्षिण ध्रुव महासागर आहे. सगळ्यात मोठा महासागर आपला कोणता आहे, प्रशांत महासागर. जर आपण बोलतो पॅसिफिक महासागर देखील बोलले जाते. आपले 5 महासागर आहेत, हे तुम्ही कायम लक्षात ठेवायचे. प्रशांत महासागर आहे, अटलांटिक महासागर आहे, हिंदी महासागर आहे, आर्कटिक महासागर आहे आणि दक्षिण ध्रुव महासागर आहे. हे 5 महासागर आहेत मधून की हा आपल्या बघा भारत देश म्हणजे त्याचा खूप मोठा विस्तार इथे आपल्याला आढळून येतो, की त्या देशामधले असणारी जी विविधता आहे, विविध ठिकाणची ज्या गोष्टी आहेत त्याचा देखील विस्तार हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. आता बघा त्यांनी सांगितलं आहे, की शिवाय समुद्र सपाटीपासून उंचीतील फरक हा 8,000 मीटरपेक्षा जास्त आहे. समुद्र सपाटीपासून म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, की हा जो समुद्र आहे, की जे समुद्र लाभले गेलेले जे 5 प्रकारचे जे समुद्राने हा जो वेढला गेलेला आहे, तर भारतापासून जे खाली जे समुद्र आहे त्यातील उंचीतील फरक किती आहे, 8,000 मीटरपेक्षा. जे 8,000 म्हणजे किती फरक झालेला आहे, की 8,000 म्हणजे बहुतेक प्रमाणामध्ये जो सची समुद्र सपाटी म्हणजे जी जमीन असेल त्या जमिनीतून हा जो समुद्र आहे, जो निळ्या कलरचा जो दाखवलेला आहे आकारामध्ये, जसं आपण नकाशामध्ये शिकलो, की निळा कलर हा कशासाठी आहे, समुद्र दाखवण्यासाठी तो दर्शवला गेला आहे. तर त्या जमिनीपासून समुद्र सपाटीपासून म्हणजे जे समुद्र आहे ज्याचा जो तळ आहे त्याच्यापासून हा 8,000 मीटरपेक्षा हा काय झाला आहे, तो सपाट उंचीवर आहे. म्हणजे त्याची उंची इतकी मोठी आहे. आणि तेव्हा हे काय होतं, ते ज्या सर्व देशांची सुरुवात होते. आता इथे बघा आपण काय पाहिले, त्यामुळे प्रदेशानुसार भारताच्या हवामानात विविधता आढळते. प्रदेशानुसार भारताच्या हवामानात विविधता आढळते, की जसा प्रदेश असेल, जसं राज्य असेल, जसा देश असेल त्या प्रमाणामध्ये त्या भारताची काय आढळते, हवामानामध्ये फरक जाणवतो. जसं आता समजा हा भारत देश आहे, भारत देशामध्ये तर जसं मी तुम्हाला सांगितलं, की जर नकाशा आपल्याला समजून घ्यायचा तर सर्वात प्रथम आपल्याला
काय करायला पाहिजे, दिशा कोणत्या आहे, जे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, वायव्य, ईशान्य आणि नैऋत्य या ज्या दिशा आणि उपदिशा याचा वापर आपल्याला करणं फार गरजेचं आहे. तर इथे स्पष्ट सांगितले की प्रदेशानुसार भारताच्या हवामानात विविध आढळते. जरुरी नाही की जर पूर्व भागामध्ये जेवढा उन्हाळा असेल तेवढंच पश्चिम भागात असेल असं नाही, आणि उत्तर भागात जेवढा उन्हाळा असेल तेवढं दक्षिण भागामध्ये तेच हवामान असेल असं नाही, की प्रदेशानुसार त्या भारताचं हवामान काय होतं बदलत जातं. जसं पृथ्वी फिरते, पृथ्वी फिरल्यामुळे जो भाग जो पृथ्वीच्या समोर येतो तिथे उजेड होतो, त्याला दिवस बोलतात, आणि पृथ्वीच्या विरुद्ध साईडला जो भाग असतो त्याला आपण काय बोलतो, अंधार असतो. म्हणजेच आपण त्याला काय बोलणार मुलांनो, रात्र बोलणार आहोत. म्हणून अशाच प्रकारे की प्रत्येक वेळेस मग काय होतं, हवामानामध्ये देखील त्या गोष्टीमध्ये सर्व गोष्टीमध्ये फरक केला जातो. तसंच आपण हवामानातील या विविधतेमुळे आपण जर हवामान बदली झालं, मग ते हवामान कोणत्या प्रकारचं असतं, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, ज्या सर्व ऋतूमध्ये असतो, की तो जे ऋतू असतात त्या ऋतूनुसार फरक पडत असतो. म्हणजे जरी पावसाळा असला तर समजा अमुक या ठिकाणी समजा गुजरातमध्ये पाऊस आहे, बरोबर आहे, समजा पूर्वमध्ये उत्तरेमध्ये पाऊस आहे, तर जरुरी नाही दक्षिणमध्ये पण तो त्याच वेळेला पाऊस पडेल असं नसतं. जर पूर्वेला आहे तर पश्चिमेला पण पडेल असं नसतं. तर त्याचप्रमाणे आपण पाहणार आहोत की पशु पक्षीमध्ये देखील त्या कोणत्या प्रकारचे बदल घडतात ते देखील आपण इथे पाहणार आहोत. हवामानातील या विविधतेमुळे कोणत्या कोणत्या गोष्टी परिणाम झाले, वनस्पती, प्राणी, पक्षी-पक्ष्यांमधील विविधता सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. की जर भारताचे हवामान जर बदली झालं तर आपल्याला या सर्व घटकांवर देखील आपल्याला परिणाम झालेला पाहायला मिळतो. कोणत्या गोष्टीमुळे, या सर्व विविधतेमुळे वनस्पती, प्राणी, पशु-पक्षी ही विविधता सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. म्हणजे नेमकं काय आहे इथे, की जे जे पक्षी आहेत, जे कीटक आहे, जे प्राणी आहेत, जे वन्य प्राणी आहे, जे हत्ती आहे, वाघ आहे, किंवा जे पर्यावरण आहे, वनस्पती आहे, की जे समुद्रातल्या ज्या गोष्टी आहेत, या सर्व गोष्टीवर देखील काय आहे, विविधता आहे. आणि या विविधतेमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्याच्या हवामानामध्ये आपल्याला फरक जाणवायला मिळतो. काही पक्षी जे स्थलांतर करतात बघा, की ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते त्यांचे थवेचे थवे जात असतात. ते अंडी देण्यासाठी एका ठिकाणी जरी ते राहत असले तर त्यांना जर अंडी द्यायची असेल तर ते काय करतात, ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करतात. तसेच काही पाण्यातले देखील जे जीव असतात की ते देखील समुद्रातले जे ठिकाण असतात की त्यांचं जे समुद्राचे जे खालचं जे खाली समुद्र सपाटीचे खाली जे असतात ते वरती येतात, ते अंडे देण्यासाठी येतात, आणि ते जमिनीच्या भागाच्या लगतच्या भागामध्ये ते अंडी देण्याचं काम करतात. म्हणजे त्यांच्यामध्ये देखील एक काय येते की त्यांना हवामान जो ऋतू आला तर त्याप्रमाणे ते काय करतात, त्यांच्यामध्ये देखील या सर्व गोष्टींचा ते काय करत असतात, बदल करत असतात. जसं इथे तुम्हाला सिंह दिलाय, मोर दिलाय, जे झाडं झुडपं दिलेत, हे जे डोंगर दिले, याच्या सर्व गोष्टींमध्ये काय करतो, फरक पडतो. तसेच मुलांना आपण पाहतो की जसं पीक पाण्यामध्ये देखील विविधता आहे, की आपण पाहतोच आहे की जर भारत या देशामध्ये हर एक ठिकाणी हर एक गोष्टीची आपल्याला विविधता पाहायला मिळते. जसं आपण आता पाहिलं, प्राण्यांबद्दलचं पाहिलं, पशुपक्ष्याबद्दल पाहिलं, की या सर्व गोष्टीमध्ये आपल्याला काय मिळते, विविधता आढळून येते. तसंच आपल्या खानपानाच्या गोष्टीमध्ये देखील आपल्याला काय मुलांनो, विविधता आढळून येते, की जी जसं आपल्या भारत देशामध्ये जर उत्तरेचं जे जेवण आहे, की जे गुजरात या ठिकाणी, पंजाब या ठिकाणी काय केलं जातं, गव्हाचं उत्पादन जास्त केलं जातं, म्हणून वरती जे गहू असतात. परंतु जे खाली जे असतात दक्षिणेच्या भागामध्ये काय केलं जातं, तांदळाचा वापर केला जातो, की जिथे जास्त प्रमाणामध्ये तांदूळ केले, म्हणजे भाताची शेती केली जाते. तर तसंच जे मध्य भाग असतो जो भारताचा, तिथे काय केलं जातं, ज्वारीचं पीक घेतलं जातं. तर अशा प्रकारे आपल्या भारत देशामध्ये त्या गोष्टीची विविधता आपल्याला काय येते, आढळून येते, की जी विविधता आपल्याला दिसते की नाही बाबा इथे, की खाणपिण्यामध्ये देखील, त्याच्या राहणीमानामध्ये देखील हर एक गोष्टीमध्ये फरक पडतो. तसंच पीक पाण्यात विविधता आढळते. म्हणजे कोणत्यामध्ये, की जर तुम्हाला खाण्याचं असेल तर इथे काय दिलं आहे, वाटाणे दिले आहेत, गहू आहे, इथे काय आहे, हिरवे मूग आहे, बटाटे आहेत, तांदूळ आहे. या सर्व गोष्टीमध्ये खानपानामध्येही विविधता आढळते, की प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक ज्या राज्यामध्ये, आपल्या भारत देशामध्ये प्रत्येक जे राज्य आहे, जिल्हे आहेत, या देशामध्ये देखील विविधता आढळून येते. ती प्राण्यांबद्दलची असू शकते, पशुपक्ष्याबद्दलची असू शकते, बरोबर आहे. तिथे खानपानाची असू शकते, तिथे राहणीमानाची असू शकते, तिथे कपड्याबद्दलची असू शकते. हर एक गोष्टीमध्ये आपल्याला काय आढळून येते, विविधता आढळून येते. ही विविधता प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही काय असते मुलांना, ही वेगळी असू शकते, आणि ही विविधतामध्ये फरक असतो. जसं आता बघा इथे तुम्हाला दिलेलं आहे, जसे उत्तर भारतात गहू हे प्रमुख पीक आहे. काय सांगितलं आहे, जसं उत्तर भारतामध्ये, जसं मी कशी सांगितलं की जे उत्तर भारत आहे, जो आपला उत्तर आहे, जसं मी सांगितलं नकाशाच्या सुरुवातीला उत्तर लिहिलेलं असं, म्हणजे म्हणजे उत्तर आहे. तर इथे काय झालं असं, इथे गव्हाचं उत्पादन जास्त होत आहे. तर आपण परत पुढे बघा, क्लिक करूया. तसं हे प्रमुख पीक आहे, बरोबर. तसंच इथे काय दिलं आहे, की
मध्य मध्य भारतात ज्वारीचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणात होते. उत्तर भारतामध्ये गव्हाचे पीक जास्त प्रमाणात होते, म्हणून तिथे गव्हाची शेती ही जास्त प्रमाणात केली जाते. की पंजाब या ठिकाणी, इथे पंजाबचा हा भाग आहे. तिथे पंजाब या ठिकाणामध्ये गव्हाचं उत्पादन हे जास्त प्रमाणामध्ये घेतलं जातं. त्याचप्रमाणे मध्य भारतामध्ये काय केलं जातं, ज्वारीचं पीक घेतलं मोठ्या प्रमाणावर हे घेतलं जातं, बरोबर. तर तसंच दक्षिणोत्तर भागामध्ये देखील काय केलं जातं, भाताची शेती केली जाते. कारण इथे भात शेती केली जाते. इथे तांदूळ काढला जातो, कारण तेथील लोक हे काय करतात, भात जास्त खाल्ला जातो आणि म्हणून तिथे भाताची शेती केली जाते. म्हणून मुलांनो, की भारत या देशामध्ये जो पूर्व भागामध्ये गव्हाचं उत्पादन काढलं जातं, मध्य भागामध्ये ज्वारीचं केलं जातं आणि दक्षिणोत्तर भागामध्ये काय केलं जातं, तांदळाची शेती केली जाते. अशा प्रकारे आपल्या भारत देशामध्ये देखील आपल्याला काय आढळते, विविधता आढळून येते. या विविधतेमुळे हर एक व्यक्तीला काय मिळतं, पुरेसे असं मुबलक असं काय मिळतं, अन्न मिळत असतं. आणि या अन्नामुळे काय करत असतं, हे पूर्ण भारताभर या गोष्टीचं काय होतं, आदान प्रदान केली जाते. पूर्ण राज्यामध्ये, प्रदेशामध्ये, पूर्ण जिल्ह्यामध्ये या गोष्टीची जिथे जिथे आवश्यकता असेल, गव्हाच्या ठिकाणी ज्वारी दिली जाते, ज्वारीच्या ठिकाणी तांदूळ, परत हा तांदूळ इकडे ज्वारीचे दिला जातो, ज्वारी गावामध्ये. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला भारत देशामध्ये विविधता आढळून येते. खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये जसं आपण बघितलं, की आपल्याला अन्नधान्याबद्दल असेल, कडधान्यामध्ये असेल, त्या सर्व गोष्टीमध्ये विविधता आढळून येते. इथे देखील बघा, आता तुम्हाला काय दिलं आहे, भारताचं चित्र दिलं आहे. भारतामध्ये तुम्हाला काय सांगितलंय, या सर्व विविधतेचा सर्वांगीण परिणाम आपले जीवनमान, चालीरीती, जे कस्टम्स आहे, परंपरा आहे, लोकजीवन आहे, संस्कृतीवर झालेला आपल्याला आढळून येतो. म्हणजे बघा, तुम्हाला भारत देश दिला आहे. भारत देशामध्ये तुम्हाला काय दिलं आहे, विविध प्रकारचे जीवनमान आहे, जे कस्टम्स आहे, त्यांचे जे काही कस्टम, जे रिलिजन्स आहेत, ज्याला आपण बोलतो, ज्याची संस्कृती आहे, ती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची भारत देशामध्ये तुम्हाला आढळून येते. की बघा, इथे जर तुम्ही सांगितलं की गव्हाचं उत्पादन जास्त होतं, म्हणजे इथे पंजाबी लोक जास्त आहे, त्याच्यामुळे इथे गव्हाची शेती जास्त केली जाते. म्हणून इथे बघा, इथे त्या वेशभूषातील लोक इथे तुम्हाला दाखवली गेली आहेत, की त्यांची वेशभूषा कशी आहे ते तुम्हाला इथे दाखवलं गेलं आहे, बरोबर आहे. इथे मिडलला देखील बघा, तुम्हाला पाहिलं आहे की इथे देखील कसं ब्राह्मण लोक आहेत, की जे मध्य भागातले लोक आहेत, जिथे आपण महाराष्ट्र ज्याच्यामध्ये मोडलं जातो, की तिकडच्या प्रकारचं जेवण कशा प्रकारे असू शकतं, की त्या जेवणामध्ये किती परिपूर्णता आहे, की डाळ, भात, भाजी, चपाती, ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवल्या गेल्या, तुम्ही पाहू शकता. तिथे जे राहणीमान आहे, की तिथे साडी घातलेली, धोतर आणि कुर्ता आणि टोपी ही घातली गेलेली आहे, की हा महाराष्ट्राचे निगडीत भाग आहे, म्हणून या महाराष्ट्राच्या निगडीत त्यांनी केलेला आहे. खाली तुम्हाला दिसत आहे की जिथे ख्रिश्चन लोक आहे, की त्यांची कपड्याची जी पद्धत आहे ती कशा प्रकारे इथे मोडली गेली झाली. तसंच इथे पण देखील तुम्हाला पाहिलं की हा भाग दक्षिणोत्तर भाग पडत आहे. ह्या दक्षिणोत्तर भागामध्ये जे मल्याळी लोक आहेत, जे मद्रासी लोक आहेत, त्यांच्या पद्धती जेवणाच्या कशा आहेत, त्यांच्यातले जे खानपान कसं आहे, तिथली जे कपड्याची जी पद्धत आहे, जी घालण्याची पद्धत कशी, तिथली संस्कृती काय, की अशा प्रकारे तुम्हाला ओव्हरऑल पूर्ण भारतामध्ये हर एक प्रकारचे जाती धर्माचे लोक कोणकोणत्या पद्धतीची, ज्यांची जी पद्धती आहे, ज्याचे जे जीवनमान आहे, ज्यांच्या चालीरीती आहे, ज्यांच्या परंपरा आहेत, त्यांचं जे लोकजीवन आहे, त्याची जी संस्कृती आहे ती कशा प्रकारची आहे, या आपल्याला माध्यमातून आपल्याला समजण्यास सुरुवात होते, की आपल्याला दाखवते तिथलं जे राहणीमान आहे, तिथले जे जेवणाची जी पद्धत आहे, तिथे कोणत्या प्रकारचे पदार्थ देखील तिकडे उगवले जातात, या सर्व गोष्टी देखील याच्यामध्ये समाविष्ट केलेला जातो. आता बघा, तुम्हाला इथे खूप मोठ्या प्रमाणात जे चित्र दिसत आहे, या चित्रामध्ये तुम्हाला काय दाखवलं आहे, की बघा, की इथे तुम्हाला खूप वेगवेगळे चित्र दिसत आहेत, की तिथे विविध भाषा बोलल्या जे प्रत्येक ठिकाणीची जी भाषा आहे ती भाषा तुम्हाला बोलली जाते. प्रदेशानुसार आहारात, पेहरावात, सण उत्सव इत्यादी आपण विविधता सहज पाहू शकतो. की म्हणजे मगाशी तुम्हाला सांगितलं की भारत देश हा विविधतेने नटलेला आहे आणि या देशामध्ये तुम्हाला बरेच प्रांताचे लोक, बऱ्याच भाषेचे लोक, बरेच जाती धर्माचे लोक देखील तुम्हाला आढळताना दिसतात आणि ते अतिशय गुण्यागोविंदाने, अगदी प्रेमाने देखील या भारत देशामध्ये ते राहत असतात आणि आपल्या हर एक जण प्रत्येकाच्या संस्कृतीचा काय करत असतात, आदर करत असतात आणि प्रत्येकाची संस्कृती ही जपण्याचा देखील ते काय करत असतात, मुलांना प्रयत्न करत असतात. आणि त्याप्रमाणे आपण जर त्या चित्रामध्ये पाहू की त्यांची जी भाषा असते, साहजिकच आहे, जर संस्कृती वेगळी आहे, त्यांची चालीरीती वेगळी आहे, तर त्यांची भाषा देखील ही वेगळी असेल. प्रत्येक संस्कृतीची जी भाषा असते ती वेगळ्या प्रकारची असते. जर पंजाबी असेल तर पंजाबी असेल, मराठी असेल तर मराठी असेल, गुजराती असेल तर गुजराती, अशा अनेक प्रकारच्या नाही तर बऱ्याच प्रमाणाच्या ज्या भाषा आहेत त्या भारत देशामध्ये त्याची बोली असते. ती बोली बोलली जाते, ती साहजिकच सगळ्यांना समजते असं नाही, परंतु ती थोडेफार शिकण्याचा आपण
काय करत असतो, प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. आपला जे शेजारी असेल तो बरोबर आपला, जर आपण मराठी असेल तर साहजिकच आहे आपल्या शेजारी मराठी असेल असं नाही, तर तो कदाचित गुजराती पण असेल, तो मारवाडी पण असेल, पण कदाचित हिंदी देखील असेल. तर आपण ती भाषा काय करत असतो, शिकत असतो आणि आपल्या शेजारी देखील आपली भाषाही शिकत असतो. म्हणजे इथे काय दिलंय, विविध भाषा बोलल्या जातात, साहजिकच आहे. पूर्ण भारतामध्ये विविध भाषा आहेत, अनेक प्रकारच्या भाषा ह्या बोलल्या जातात आणि त्या भाषा देखील आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रदेशानुसार आहारामध्ये फरक असतो. प्रदेशानुसार म्हणजे की प्रत्येक ठिकाणी जेव्हा तुम्ही जाता तुम्हाला तिथे तुमच्या आवडीचं जेवण मिळतं का? तुमच्या आवडीचा आहार तिथे उपलब्ध असतो का? त्या मुलांना असं होत नाही. तर तिथे वेगळ्या प्रकारचे त्यांच्या ज्या प्रदेशामध्ये जो आहार असेल तो आहार तिथे उपलब्ध असतो आणि मग त्या आहारामध्ये देखील बरेच फरक असू शकतात. तो आहार कदाचित आपण कधी बघितला नसेल, कधी ऐकला नसेल, परंतु जेव्हा आपण जातो तेव्हा त्या आहाराची आपल्याला तिथे बघायला मिळतो आणि तो आहार देखील आपल्याला आवडायला लागतो. तसे तिथे त्या आहारामध्ये खूप विविधता असते. त्या प्रदेशानुसार जे हवामान असेल त्याप्रमाणे बघा मुलांना पीक काढलं जातं, की जिथे जे हवामान त्या जमिनीला मुबलक असेल. जर गव्हासाठी जे उत्पादन असेल तर त्यासाठी जे हवामान उपलब्ध आहे म्हणून ते उत्तर प्रदेशामध्ये गहू काढला जातो. ज्वारी कुठे काढली जाते, की जे भारताचे जे मध्य भाग आहे त्याच्यामध्ये ज्वारी काढली जाते. कारण भारताला जे हवामान आहे, जे हवामान जे लागतं, जे बाजरी ज्वारीसाठी जे हवामान लागतं त्यामुळे ती तिथे काढली जाते. आणि दक्षिणोत्तर भागामध्ये देखील जी आपण बोलतो भाताची शेती केली जाते, त्याला जे लागणारं जे हवामान आहे ते दक्षिणोत्तर भारतामध्ये आहे म्हणून तिथे भाताची शेती केली जाते. मग त्याप्रमाणे तिथे खानपान पद्धती या त्या ठरवल्या गेल्या आहेत. तिथे हवामान, तिथे ऋतुमान, त्या गोष्टीला जे पोषक असं वातावरण तिथे तयार केलं जातं आणि म्हणून मुलांना तिथे काय केलं जातं, की त्या गोष्टीची उत्पादनं घेतली जातात आणि तीच उत्पादनं ते त्यांच्या आहारामध्ये मुबलक प्रमाणात करतात. म्हणजे तुम्हाला उदाहरणार्थ जसं एखादा कोकण भाग आहे, महाराष्ट्रातील कोकण भाग आहे, त्या कोकण भागामध्ये देखील काय केलं जातं, भाताची जर शेती केली जाते तर त्या शेतीमध्ये देखील काय केलं जातं, की तांदूळ काढला जातो, त्या तांदळामधून बरेच प्रकार केले जातात. तसेच दक्षिणोत्तर भागमध्ये देखील आहे, की त्या तांदळापासून बरेच प्रकार केले जातात. जे हर एक प्रकारचे जे पदार्थ आहेत ते तुम्ही नाश्त्यासाठी खाऊ शकता, तुम्ही दुपारी जेवणाला खाऊ शकतात, की ते तिथे त्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्या गोष्टीचा आहारामध्ये समावेश केला जातो मुलांनो. म्हणून इथे सांगितले, की प्रदेशानुसार आहार केला जातो. हर एक प्रदेशामध्ये ज्या गोष्टीची उपलब्धता आहे, ज्या गोष्टीचं पीक जास्त केलं जातं तो आहारामध्ये त्याचा समावेश केला जातो. म्हणून त्या आहारामध्ये त्याचा समावेश आहे. आता पुढे पाहणार आहोत पेहरावा. पेहराव म्हणजे मी आताच सांगितलं, की जर आपल्या भारत पूर्ण देशामध्ये हर एक राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, प्रदेशामध्ये की हर एक जाती धर्माची लोक असतात, तर साहजिकच आहे जर वेगवेगळ्या जाती धर्माची लोक आहेत तर त्यांच्या पेहरावामध्ये देखील काय आहे, हा फरक आपल्याला दिसून येतो. आणि हा फरक दिसून आल्यामुळे आपण लगेच ओळखू शकतो, की अरे हे लोक पंजाबी आहेत, अरे हे लोक गुजराती आहेत, हे मारवाडी आहेत, हे हिंदी आहेत. म्हणजे आपल्याला लगेच आपण एकमेकांशी संवाद नाही साधला, आपलं कम्युनिकेशन जर एकमेकांबद्दल नाही जरी झालं तरी देखील मुलांना आपण समजू शकतो, की यांच्यामध्ये काय आहे, की बाबा हे हिंदी आहेत, हे गुजराती आहेत. त्यांचा जो पेहरावा आहे तो आपल्याला सांगण्याची गरज नाही, बोलण्याची गरज नाही, की ते आपल्याला बघून आपल्याला कळतं, की हे कोणत्या भागातील लोकं आहेत. मग त्याच्यामुळे ती विविधता त्यांनी तीही जपलेली आहे आणि आपणही जपलेली आहे. त्या विविधतेमुळे त्यांच्या त्या पेहरावामुळे आपण समजून येतं, की ते कोणत्या जाती धर्मातले लोकं आहेत. त्यामुळे त्यांचे जे सण देखील असणार बघा, जे सण उत्सव असणार ते देखील साहजिकच वेगवेगळे असणार आहेत. त्या सणामध्ये, त्या उत्सवामध्ये देखील त्याच्यामध्ये फरक आहे, की जर प्रत्येक ट्रॅडिशन आपल्या भारतामध्ये आहे, हर एक जाती धर्माचे लोक आपल्या भारतामध्ये गुण्यागोविंदाने राहत आहेत आणि जो तो आपापल्या धर्माचं काय करत आहे, पालन करत आहे. त्याच्यामुळे त्यांच्या जे पूर्ण जानेवारी ते डिसेंबर या महिन्यामध्ये येणारे त्यांचे जे सण आहेत त्या सणामध्ये त्यांचा जो सण आहे ते सण काय करत असतात मुलांना, ते साजरे करत असतात. मग ते सण देखील आपण जरी साजरे करत नसलो तरी ते आपण बघतो, की आणि ते बघतानाही आपल्याला किती छान वाटतं, आनंद वाटतो, की अरे तुमच्यामध्ये असं करतात, तुमच्यामध्ये छान, किती छान आहे, हे किती मस्त आहे, आपण बोलतो की नाही. तसंच आपण जेव्हा सण साजरे करतो तेव्हा ते लोक देखील बोलतात, की अरे तुमच्यामध्ये असं करतात, किती छान आहे, की म्हणजे आपल्याही पद्धती त्यांना आवडतात, त्यांच्या पद्धती देखील आपल्याला बघायला आवडतात आणि अशा प्रकारे आपल्या विचारांचं काय होतं तिथे मुलांना आदान प्रदान होत असतं आणि त्यामुळे ती संस्कृती अजून जपली जाते. मग ते जे सण उत्सव असतात हे एकमेकांसोबत जेव्हा आपण साजरे करतो तेव्हा ते आपल्याला समजून येतात. त्याच्यामध्ये देखील विविधता असते, बरोबर आहे. महाराष्ट्रात वेगवेगळी पद्धत असते, उत्तर भारतात वेगळी पद्धत असते, दक्षिण भारतात वेगळी पद्धत असते. म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं राहिलं की जर पोंगल हा सण असतो तो देखील मराठी लोकांमध्ये देखील जे वर्षाचं पहिलं पीक येतं जूनमध्ये तो जो सण साजरा करतात तो देखील सेम तसाच सण दक्षिणोत्तर भारतात देखील करतात, उत्तर भारतात
भारतामध्ये देखील करतात, पूर्व भागामध्ये देखील करतात. अशा प्रकारे एकच सण वेगवेगळ्या नावाने काय केला जातो, तो साजरा केला जातो. बरोबर आहे. मग त्याला ब ब ब ब ते जो सण तर त्या भागामध्ये, गावामध्ये तो साजरा सण करत असतात. तर त्याच्यामुळे अशा प्रकारे सण-उत्सव हे हे चालूच असतात. त्याप्रमाणे अशा प्रकारचे वेगवेगळ्या जाती धर्मातले लोक त्यांच्या खानपान पद्धती, आहार, पेहरावे, जे सण-उत्सव आहे ते सगळे साजरे केले जातात.